नमस्कार ताईंनो, स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर डिझाइन तयार करायची कशी ती बघूया आपण। चला तर 14.5 इंच मी उंची घेतलेली आहे, 9.5 इंच आपण रुंदीला कपडा घेतलेला आहे, 5.5 इंच मी याची शोल्डर घेतली आहे बघा। त्यानंतर 2.25 इंचावरती मी गळा घेतलेला आहे, गळा रुंदी। त्यानंतर आपण असा पंचकोनी गळ्याचा शेप आपण याला देऊन घेणार आहे। मोंढा घेतलेला आहे आपण 5.5 इंच। त्यानंतर अशा पद्धतीने आपण पंचकोनी शेप हा या गळ्याला देऊन घेणार आहोत। वरचे 6.5 इंचापर्यंत आपल्याला गोल आकारामध्ये लाईन ड्रॉ करायची। त्यानंतर पंचकोनी गळ्याचा आकार खाली देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर ब्लाउज पीसच्या कपड्यावर मी अस्तरचा कपडा ठेवून घेतलाय आणि कट करून घेत आहे गळा। आता डिझाइनच्या गळ्याची कटिंग मी आता करून घेते। त्यानंतर ब्लाउज पीसचा कपडा आपण खाली ठेवलाय, सवाचा भाग वरती आहे आणि उलटा भाग खाली आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून घेतले। आता आपण तुम्ही याला सुई सुद्धा लावून घेऊ शकता साइडने, पण मला सवय आहे तर मला काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही सुईच्या साहाय्याने सुद्धा हा खालचा कपडा सुळसुळा आहे, थोडा हलतो, तर तुम्ही त्याला सुई सुद्धा लावून सेफ्टीसाठी करू शकता। तर चला असा छान असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा। आपल्याला जिथे आपला आकार आहे तिथे आपली सुई खालच्या साईडला गेली पाहिजे आणि नंतर कपडा फिरवायचा आहे। सुई आतमध्ये ठेवायची, नंतर कपडा फिरवायचा आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग छान येते। तर ह्या पद्धतीने आता आपण पूर्ण गळ्यावरती जसा आपला गळ्याचा आकार आहे डिझाइनचा त्या पद्धतीने शिलाई मारून घेते। तर ज्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नाही अजूनपर्यंत त्या ताईंनी सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन डिझाइनचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच करा। तर ही कमरेच्या साईडने आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आहे बघा। ज्या नवीन ताई शिकतात त्यांच्यासाठी खूप छान असे व्हिडिओ आहेत, तर मी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते। प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग दाखवली, जी कटिंग दाखवली त्या स्टिचिंगचा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून तुम्हाला लवकर शिकायला भेटेल। तर बघा आता आपण जो आपला सवाचा कपडा आहे तो वरच्या साईडने काढून घेऊया अशा पद्धतीने आणि व्यवस्थित आपण गळ्यावरती वरच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे। तर ज्या नवीन ताई शिकतात त्यांच्यासाठी खूप छान असे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, ज्याचं नाव आहे दीपाली स्टिचिंग टिप्स या चॅनलवरती। तर आतापर्यंत ज्यांनी सबस्क्राइब केले नसेल तर नक्कीच ताईंनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर ह्या पद्धतीने मी आता शिलाई टाकून घेते बघा आणि खूप सोपी डिझाइन आहे ही, जास्त अवघड काही नाही आहे। बटरफ्लाय आपण तयार करणार आहोत समोर। आता पूर्ण अस्तरवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। पूर्ण अस्तरवरती शिलाई मारून घेते मी आता। व्यवस्थित खालचा वरचा कपडा बघायचा आहे आणि मग शिलाई मारून घ्यायची। तर नक्कीच ताईंनो माझ्या पद्धतीने तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करून बघा, तुमचे ब्लाउज खूप छान बसतील। आणि तुमच्या काही प्रश्न असतील, तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही विचारू शकता, तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी देईल। आणि नक्कीच सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता पाहायला आवडेल, त्याविषयी त्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन ताईंनो। तर बघा पूर्ण अस्तर साईडचा कपडा आपण कट करून घेतलाय। आता आपण टक्स मारून घेणार आहे। शोल्डरच्या मधोमध आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे, 3.5 ते 4 इंचावरती आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे। तर दुसरा टक्स सुद्धा मी मारून घेतलाय। आता आपण इथं गोल्डन लेस आपल्याला गळ्यावरती लावून घ्यायची आहे। प्लेन गोल्डन लेस मी इथं यूज करते, गोल्डन कलरचा त्याच्यावरती बुट्ट्या आहेत बघू शकता तुम्ही ब्लाउज पीसवरती। तर त्यानुसार मी ही गोल्डन कलरची लेस त्याला सूट होते, त्यामुळे ही प्लेन गोल्डनची लेस मी तिथं लावून घेते जसा आकार आहे त्याप्रमाणे। आणि पुन्हा एकदा सांगते, जिथं आपला आकार चेंज करायचा आहे, आपल्याला कपडा फिरवायचा आहे, तिथे आपण सुई आतमध्येच ठेवायची, नंतर कपडा फिरवायचा आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। तर अशी शिलाई मी मारून घेते आता लेसवरती। त्यानंतर आपण परत एक शिलाई ह्या लेसवरती देऊन घेणार आहोत।
फिनिशिंगमध्ये लेस आपली लावून होते बघा. खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील. तर पूर्ण लेस आपली लावून झाली बघा ताईंनो. आता आपण इथे पानाचा शेप देऊन घेऊया. लेसच्या साहाय्यानेच आपण इथे पानाचा शेप देऊन घेत आहे. आणि हे जे याला स्टोन आहे हे मी काढून घेते बघा. आणि त्या स्टोनचा वापर आपण करणार आहे, तर त्याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर असा पानाचा शेप मी इथं दिलेला आहे. तर जे स्टोन आपण वेस्टेड फिटिंगमध्ये जातात ते स्टोन मी काढून घेतलेले आहे आणि त्याचा वापर मी ह्या डिझाईनमध्ये करणार आहे. त्याचा सेपरेट व्हिडिओ मी टाकन. तर ह्या पद्धतीने आपण परत एक शिलाई मारून घेतो बघा. जिथे शिलाई संपते तिथं आपल्याला रफ करून घ्यायचे. त्यानंतर आपण आता इथं छान असं बटरफ्लाय याला तयार करणार आहे. तर इथे मी कपडा घेतलेला आहे 5 इंच बघा. लांबीला 5 इंच, रुंदीला आणि उंची घेतलेली आहे 4 इंच. त्यानंतर असं गोल आकाराने बटरफ्लाय शेप देऊन आपल्याला शिलाई मारून घ्यायची. 2 कपडे आहेत ते, खाली एक आणि वरती एक. जो सवासा भाग आहे तो आतल्या साईडला दाबायचा आहे. आणि बघा थोडंसं इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे साईडचा कपडा. आणि थोडीशी शिलाई मी इथं ठेवलेली आहे, जेणेकरून जो आतला कपडा आहे तो वरच्या साईडला आपल्याला काढायला सोपा जाईल. तर आपण आता हे व्यवस्थित वरच्या साईडला कपडा आला की मी तुम्हाला दाखवते समोर काय करायचं ते. तर छान जो आपण वरच्या साईडला कपडा काढला तो आतमध्ये दाबून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची काठावर. आणि बघा किती सोपं आहे बटरफ्लाय बनवण्यासाठी. काही ताईंना खूप अवघड वाटतं. अशी मी याच्यावरती आता थोडी शिलाई मारून घेते. आणि आता परत आपण 9.5 इंच लांबी आणि 2 इंच रुंदीचा कपडा काढून घेतलाय. आणि बघा फोल्ड करून अशी शिलाई मी त्याच्यावरती मारून घेते. आणि इथं तिरकी लाईनमध्ये शिलाई मारून घेतलेली आहे मी. आणि साईडचा जो कपडा आहे तो कट करून घेतलाय. आता याला आपण सरळ करून घेऊया. जो शिलाईचा भाग आहे तो आतल्या साईडला जाईल आणि जो वरचा भाग आहे तो वरच्या साईडला येईल. तर कैचीच्या साहाय्याने मी या कपड्याला सरळ करून घेत आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित कपडा सरळ करून घेतलाय. दुसरी सुद्धा पट्टी मी तर सरळ करून घेतलेली आहे. आता जे आपण बटरफ्लाय तयार केलेला आहे, हेअरबँड सुद्धा कोणी कोणी असे तयार करतात. तर बघा ह्या पद्धतीने खालच्या साईडने ते जे आपण 2 हे खालचे हे केलेले आहेत त्याला खालच्या साईडने शिलाई मारून घेऊन वरच्या साईडने दुमडून घ्यायचं आहे ह्या पट्टीला. आणि ते थोडंसं रफ करून घ्यायचं आहे बघा, जेणेकरून जी आपण शिलाई मारलेली आहे ती दिसणार नाही. आणि तुम्हाला जसं की मी सांगितलं होतं का थोडंसं आपण जे स्टोन काढून घेतलेत वर्कचे, तर त्याचा आपण याच्यावरती काहीतरी डिझाईन करणार आहोत. तर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ येईल त्याचा. छोटीशा टिप्स तुम्हाला पाहायला भेटतील बघा एका व्हिडिओमध्ये. तर इथे मी रफ करून घेते. ब्लाऊज धुतल्याच्या नंतर सुद्धा सटकला नाही पाहिजे. सुईने आपण टाका मारून हाताने घेतला तर हे होत नाही. तर बघा ताईंनो, कशी वाटली डिझाईन नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ज्या ताई नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी